वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा 2 BHK फ्लॅटचा होम टूर करणार आहे. तर 2 BHK फ्लॅट आहे, तर तिथे आम्ही म्हणजे सगळं मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि हे सगळं मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. माझा छोटासा 2 BHK होमचा टूर. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टार्ट करत आहे. मला आधी थोडा बाहेरचा एरिया दाखवते. तर आम्ही बाहेर म्हणजे हे जे बाहेरचं मेन डोअर त्याच्या साईडनं आम्ही अशी शू रॅक करून घेतलेली आहे. म्हणजे बेल वाजतं, तिथून जेव्हा कोणी बेल वाजवतं तर आतमधून म्हणजे आपल्याला दिसतं की बाहेर कोण आलेलं आहे. हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि ते खरंच खूप चांगलं पण आहे. म्हणजे आपण जर एकटं वगैरे घरी असलं तर ते कसं सिक्युरिटीसारखं आहे ते. म्हणजे आपण आतूनच बघू शकतो की बाहेर कोण आलेलं आहे. तर ते पण आम्ही अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. बघा, तुम्ही असं बघू शकता. त्यानंतर बघा, असं डोअर ओपन केल्या थोडी म्हणजे आमच्या इथे थोडी हॉलच्या समोर जेव्हा आपण डोअर ओपन करतो तिथे थोडी स्पेस आहे. तर तिथे पण आम्हाला म्हणजे काहीतरी असं बनवून घ्यायचं आहे. पण म्हणजे सध्या तर आम्ही तिथे काही बनवलेलं नाही. असं ओपन स्पेस आहे, तुम्ही बघू शकता. पण नंतर आम्हाला हळूहळू तिथे पण काहीतरी बनवायचं आहे. असं चावी ठेवायसाठी लावलेलं आहे. म्हणजे ते बघा, असं शो म्हणून दिसायला पण छान दिसतं आणि आपल्या घरच्या ज्या सर्व चाबी असतात तर त्या सगळ्या एका जागी राहते. म्हणजे आमचा जो हॉल आहे तो असा दिसतो. तर आम्ही हॉलची पण म्हणजे वरची POP काहीची अशा प्रकारची केलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे आमचं TV युनिट म्हणजे शो रॅक आणि त्यातच आम्ही म्हणजे मंदिर बनवलेलं आहे. तर हे तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बऱ्याचदा बघितलेलं असेल. तर हे अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे आम्ही. म्हणजे साईडने मंदिर आणि TV युनिट आणि म्हणजे शो रॅक, तर अशा प्रकारे दिसतं हे. आणि त्यातच खाली असे ड्रॉवर करून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की जे देवाचं मंदिर आहे त्याच्या खाली जे ड्रॉवर आहे तर त्यामध्ये मी माझ्या म्हणजे देवाच्या ज्या वस्तू त्या कशा ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे ते मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता माझा. तर त्यामध्ये मी सर्व दाखवलेलं आहे की मी कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि जे इकडले जे ड्रॉवर आहे त्यामध्ये पण मी कोणत्या वस्तू ठेवल्या आणि त्या कशाप्रकारे ऑर्गनाईज करून ठेवल्या याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. नंतर नक्की बनवेल आणि तुम्हाला दाखवेल. तर बघा, इथेच हॉलमध्ये इकडल्या साईडने आम्ही शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. तर कितीही चांगलं असलं आणि आपण कितीही शोचं म्हणजे वेगळं वेगळं सामान ठेवलं. एक BLDCचा क्रॉम्प्टन कंपनीचा सिलिंग फॅन बसवलेला आहे. म्हणजे रिमोट आहे त्याचं. तर त्याला म्हणजे रिमोटनी हँडल करता येतं. त्याचा स्पीड वगैरे जो असतो 1 2 3 असं जे स्पीड असतात त्याचे, तर ते आपण रिमोटनी हँडल करू शकतो. त्यानंतर त्यामधले जे 5 लाईट्स असतात ते पण लावता येतात रिमोटनी. तर त्याला आपण रिमोटनी हँडल करू शकतो. आणि असं म्हणतात की त्यांनी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी लागते. तर मग आम्ही असा हॉलमध्ये तो फॅन बसवलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आम्ही जे कर्टन असतात ते पण थोडे वेगळ्या पद्धतीचे बसवलेले आहे. म्हणजे जे आपले रॉड असतात तर ते बघा, तुम्ही बघू शकता ते थोडे म्हणजे अमेरिकन म्हणतात त्याला, अमेरिकन रॉडवाले आहे ते. आता दाखवते मी तुम्हाला जी आमच्या हॉलला अटॅच आहे बाल्कनी, म्हणजे जी गॅलरी आहे जी हॉलला अटॅच आहे. तर ती बघा, त्याचा डोअर आणि अशा प्रकारे बाल्कनी आहे. तर एअर एवढी छान येते ना की म्हणजे आम्हाला तर उन्हाळा जाणवला पण नाही. म्हणजे असं ऊन कधीच जाणवलं नाही. खूप चांगलं एअर आहे आणि म्हणजे हवा खेळती राहते इथे. आणि बघा, आम्ही असं गॅलरीत इथे श्रीवच्या सायकल वगैरे ठेवलेले आहे. आणि ही जी हॉलची गॅलरी आहे ही पण आम्हाला डेकोरेट करायची आहे. म्हणजे इथे पण आम्हाला भविष्यात काहीतरी करायचं आहे. पण सध्या तर काही केलेलं नाही इथे. तर असं सामान ठेवलेलं आहे. पण नंतर याला पण आम्ही चांगली व्यवस्थित डेकोरेट करू, पण त्याला थोडा टाईम लागेल. मी तुम्हाला किचनचा टूर म्हणजे दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. तर तो तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता की म्हणजे माझ्या किचनमध्ये मी कसं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. आणि किचनमध्ये पण बघा, आम्ही ज्या ट्रॉल्या घेतलेल्या त्या टँडमच्या आहे. म्हणजे आता कसं टँडम चालत आहे
ते एस एस ट्रॉली वगैरे ती आता जुनी पद्धत आहे, ती आधी करत होते लोक, पण आता टँडम निघालं तर आम्ही ट्रॉल्या पण अशा टँडमच्या बसवून घेतलेल्या आहे. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघू शकता, जो की माझा किचन टूरचा व्हिडिओ, त्यामध्ये बघू शकता की माझ्या ट्रॉल्या कशा आहे. तर त्यानंतर बघा अशा प्रकारे आहे माझे किचन. मी गॅसच्या ओट्यावर जास्त पसारा ठेवत नाही, बस एवढंच असते माझं. आणि बघू शकता. आणि आमची वॉशिंग मशीन पण किचनमध्ये आहे. त्यानंतर अशा प्रकारे आम्ही म्हणजे अशी इकडे क्रॉकरी युनिट आहे. त्यानंतर त्याच्या साईडने विंडो आहे मोठी, तर त्या विंडोचं खूप छान व्हेंटिलेशन मिळतं आम्हाला, म्हणजे हवा वगैरे खेळती राहते तिथे. आणि शिवाय दुपारी लाईट लावायची गरज पडत नाही, तर खूप छान व्हेंटिलेशन मिळतं विंडोमुळे. आणि इकडे साईडनं आम्ही म्हणजे रायाने तिथे पण असा बॉक्स करून घेतलेला आहे, तर त्याच्यामुळे फिल्टर वगैरे दिसत नाही आहे. आणि तिथे पण असं पार्टिशन करून घेतलं आहे त्याच्या आतमध्ये, म्हणजे भरपूर वस्तू बसतात. आणि खाली असं बेसिन एरिया आहे, नळ वगैरे, ते मी भांडे वगैरे घासते. आणि बघा साईडलाच वॉशिंग मशीनचा एरिया दिलेला आहे. आणि इकडे फ्रीज ठेवलेला आहे. आणि खाली ट्रॉल्या अशा प्रकारे. आणि खालच्या ह्याच्यात पण मी असं इकडे जे बेसिनच्या खालची आहे तिथे पण मी पार्टिशन करून घेतलेलं आहे. आणि वरच्या साईडने अशा ट्रॉल्या करून घेतलेल्या आहे. तर बघा ओव्हरऑल माझी किचन अशी दिसते. किचनला गॅलरी नाही आहे, म्हणजे जी असते छोटी गॅलरी, तर ती जी गॅलरीची जागा आहे ती किचनमध्येच आलेली आहे. त्याच्यामुळं आमची किचन थोडी मोठी दिसते. म्हणजे तसं जर आपण पाहिलं फ्लॅटच्या किचन छोट्या छोट्या असतात, पण आमची म्हणजे वॉशिंग मशीन ठेवून पण थोडी म्हणजे अशी जागा दिसते, तुम्ही बघू शकता. तर बऱ्यापैकी आहे किचन आमची अशी मोठी. नंतर बघा मग इकडे हॉलमधून आहे बेसिन एरिया, म्हणजे जे कॉमन बेसिन ब्रश वगैरे करतो आम्ही, तर त्याच्यावरती बघा मी ब्रश वगैरे जे पेस्ट ठेवायचं असं लावून घेतलेलं आहे. आणि इथेच एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा त्याच्या साईडची जी एक रूम आहे चाइल्ड रूम, तर त्याला सध्या तर म्हणजे आम्ही ऑफिस रूम बनवलेलं आहे. ही बघा माझ्या म्हणजे मिस्टरांचं वर्क पण चालू होतं, म्हणजे इथेच आम्ही वर्क जे ऑफिस वर्क असते ते याच रूममध्ये बनवलेले आहे. ही रूम ऑफिसचीच बनवलेली आहे आम्ही सध्या. तर तिथे पण बघा अशा प्रकारे कर्टन लावून घेतलेलं आहे. आणि इथे पण म्हणजे एक मोठी विंडो आहे, चांगलं व्हेंटिलेशन मिळते. आणि बघा अशा प्रकारे आम्ही इथे म्हणजे POP केलेली आहे अशा प्रकारे, बघू शकता. आणि इथे एक छोटा बेड ठेवलेला आहे. आणि साईडनी एक छोटं कपबोर्ड ठेवलेलं आहे. आणि हा एक म्हणजे टेबल आहे जिथे लॅपटॉप वगैरे ठेवतो, आणि चेअर. तर अशा प्रकारे ही आमची ही रूम आहे एक. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा मला. आणि त्यानंतर बघा बाजूनी आहे ती म्हणजे मास्टर बेडरूम. तर ही बघा ही काहीशी अशी दिसते. याचं आम्ही POP अशा प्रकारे केलेली आहे. आणि इथे एक म्हणजे मोठा बेड आहे. आणि साईडला ड्रेसिंग आणि छोटं कपबोर्ड ठेवलेलं आहे आम्ही. आणि याच ही जी बेडरूम आहे याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. आणि गॅलरी पण आहे याला अटॅच. आणि तुम्ही बघू शकता की हॉलमध्ये पण आम्हाला चांगलं एअर मिळते, म्हणजे आमचं गॅलरीचं जे डोअर आहे ते मोठं आहे. त्यानंतर मी तुम्हाला किचनमधली पण विंडो दाखवली, खूप मोठी विंडो आहे, तर त्यामुळे तिथून पण आम्हाला चांगलं व्हेंटिलेशन मिळतं. त्यानंतर जी चाइल्ड रूम आहे, चाइल्ड बेडरूम, तर तिथे पण चांगली मोठी विंडो आहे, तर अशी हवा कशी खेळती राहते. तसंच इथे मास्टर बेडरूममध्ये पण बघा
असं गॅलरीचं डोअर मोठं असल्यामुळे इथे पण छान हवा अशी खेळती राहते आणि म्हणजे छान असं थंड वाटतं. आणि शिवाय इकडल्या गॅलरीत बघा आम्ही म्हणजे असं चहा वगैरे प्यायचा असला किंवा म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही इथे या गॅलरीत बसतो. तर इथे आम्ही असे चेअर ठेवूनच दिलेले आहे. तर चहा वगैरे घ्यायचा असला किंवा अशा काही गप्पा वगैरे तर आम्ही इथेच बसतो. छान वाटतं इथे बाहेरचं म्हणजे बाहेरचा व्ह्यू पण छान दिसतो आणि मस्त वाटतं इथे. तर इथे आम्ही अशा प्रकारे करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे माझा 2 BHK फ्लॅट. म्हणजे असं आहे माझा फ्लॅट. आवडला का तुम्हाला माझा फ्लॅट? तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.